टक्के मी तर पहिल्यापासून बोलत होतो. तो एक गुब्बारा होता, त्याला एक टाचणी मारली का तो फुटून जाणार आहे. आणि तो व्हॅक्यूम इकडे खूप मोठा होता. मी पहिलेच बोललो की माझ्याकडे जनशक्ती आहे. प्रत्येक समाजाचे, प्रत्येक वर्गाचे, प्रत्येक एरियाचे, प्रत्येक रिलीजनचे, प्रत्येक माणसाबरोबर माझे रिलेशन होते. त्यांना माझा नेचर माहित आहे, मी काय काम करतो ते माहित आहे. आणि याचा मला जे ऍक्च्युअल मतपेटीमध्ये त्यांनी ते आम्हाला भरोसा आमच्यावरती दाखवलेला. प्रचार तर मला परत असं वाटतंय की आम्ही खरोखर लोकांपर्यंत नाही पोहोचलो. आम्ही फक्त त्यांच्या दारात गेलो आणि दाखवला हा तुमचा कॅन्डिडेट आहे. म्हणजे ऍटलिस्ट यू शुड गिव्ह रिस्पेक्ट. तर एक तुमचं 30,000चा मतदान आहे, 30,000 मतदार होते, तर ऍक्च्युअल आम्ही 40,000 पर्यंत पोहोचलो असतो असं. म्हणजे एक्झॅक्टली तर आपण फायनल माहिती नसतो की किती तुमचे वोटर्स आहेत. पण तेवढा तरी रिस्पेक्ट दिला पाहिजे ना एक मतदारला, का हा तुमचा 5 वर्ष नगरसेवक राहणार आहे. तर ते आम्ही संवाद, भले 1 मिनिटाचा, अर्ध्या मिनिटाचा, जेवढा संवाद साधता आला आम्ही ट्राय केलं. माझ्यावर केतन होता, आर्या होती, मनीषा ताई होती. कधी कधी आम्ही कुठली बिल्डिंग वाटून घेतलेले आहेत प्रचार. पण एवढं आम्ही नक्की आहे की आम्ही पूर्ण आमचा जो भाग होता आम्ही प्रत्येक दारापर्यंत पोहोचलो आणि त्यांना आम्ही कन्व्हिन्स करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. खरोखर पनवेलकर म्हणजे आमचा वॉर्ड तर एक राहिला, एक छोटासा पनवेलचा भाग आहे. पण सध्या पनवेलमध्ये अपोजिशनच नाहीये. तर आमचा जो वॉर्ड आहे, आम्ही जे 4 नगरसेवक आहोत, हेच लोक तिकडे अपोजिशन म्हणून लढणार आहेत, त्यांच्या बरोबर काम करणार आहेत. तर लोकांनी आम्हाला एका रीतीने एक ऑपोजिशन पाहिजे. पनवेल पूर्ण महानगरपालिकेचं नाही, पण पनवेल सिटीमध्ये काहीतरी ऑपोजिशन पाहिजे. आणि हे आम्हाला जिम्मेदारी त्यांनी दिलेली आहे. तर आम्ही नक्कीच त्यांची जिम्मेदारी पूर्ण करू. त्याच्यात जेवढं करता येईल, त्यांना जेवढं सॅटिस्फाईड करता येईल. आणि मला पहिले 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 20 वर्ष मी काम करतोय. ठीक आहे, आमची बलसंख्या तेवढी नाही राहणार आहे, पण मिळून जुळून अल्टिमेटली तुम्ही महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर सत्ता विपक्ष एक वेगळं म्हणजे एक पार्ट आहे त्याचा. पण काम करताना तुम्हाला दोघांना एकत्र होऊनच काम करायला लागतात. आणि मला त्याचा अनुभव पण आहे आणि माझे रिलेशन्स पण आहेत. तर आम्ही नक्की ते करू. केतनबाई बरोबर आहेत, अशी चांगली युवा पिढी आहे आमच्या बरोबर.